नमस्कार. गिरगाव कोर्टामध्ये 1961 सालातल्या जून महिन्यामध्ये एका मनुष्याच्या हत्येचा खटला उभा राहत होता. त्या खटल्याच्या पहिल्याच दिवशी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा होता आणि त्याच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या. जज साहेबांनी खटल्याचं कामकाज सुरू करा असा निर्देश दिल्यानंतर मग सरकार पक्षाच्या वकिलांनी पोलिसांनी या हत्येच्या बाबतीमध्ये जो काही तपास केला होता आणि जी काही कागदपत्र तयार केली होती त्या कागदपत्रांचा आधार घेऊन जज साहेबांच्या समोर सरकार पक्षातर्फे आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली. पण त्या दिवशी या वकिलांच्या बोलण्यामध्ये जोरकसपणा किंवा ठामपणा बिलकुल काही दिसत नव्हता. उलट मारून मुटकून आपण हे कामकाज करतो आहोत हे त्यांच्या एकंदर देहबोलीवरून आणि त्यांच्या स्वरामधून सहज दिसत होतं. या खटल्यामध्ये वकील साहेबांचं जे म्हणणं मांडत होते त्याच्यामध्ये वेगवेगळी कलमं यांचा फारच अभाव होता. पण विस्तृत म्हणावी अशी एक कहाणी जणू काही हे सरकारी वकील या जज साहेबांना सांगत होते. साधारणपणे अर्धा तास झाल्यावरती या वकिलांचं म्हणणं संपलं आणि मग त्यांनी जज साहेबांकडे परवानगी मागून आपल्या जागी ते बसले. आता सरकार पक्षाच्या वकिलांचं बोलणं संपल्यानंतर साहजिकच जज साहेबांनी आपली मान आरोपीच्या वकिलांकडे वळवली. आरोपींचे वकील उभे राहिले आणि मिलॉर्ड म्हणून आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करणार. एवढ्या वेळामध्ये जज साहेबांनी त्यांना हाताने थांबवलं, आपल्या समोरचं पेन घेतलं आणि पुढच्या काही क्षणामध्ये त्या खटल्याचा निकाल देऊन ते मोकळे झाले. आरोपीच्या वकिलाकडून एक शब्दही ऐकून न घेता 1966 सालापासून जवळजवळ 1971-72 सालापर्यंत मी माझ्या मामाकडे जे गिरगावामध्ये झावबाच्या वाडीतल्या 3 नंबरच्या चाळीमध्ये राहत होते तिथे वारंवार जात असे. आम्ही तिथे वारंवार जायला लागल्यानंतर त्या चाळीमध्ये तेव्हा आमच्याच वयाची जी 22-25 मुलं होती त्यांच्याशी आमची चांगल्यापैकी गट्टी जमलेली होती आणि बहुतेक वेळेला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही जात असल्यामुळे आम्हाला सुट्टीमुळे रान मोकळं मिळत असे. आणि त्यावेळेला या झावबाच्या वाडीमध्ये जो आमचा खेळायचा आवडता खेळ होता तो म्हणजे लपाछपी किंवा लपंडाव. आता चाळ अख्खी मोकळी आम्हाला हुंदडायसाठी होती आणि त्या चाळीमध्ये लपाछपी खेळण्यासारखा दुसरा आनंद त्या वयामध्ये मला नव्हता. आता या लपाछपीच्या खेळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे लोक, त्यांचे स्वभाव, त्यांची बिऱ्हाडं याची त्या काळामध्ये मला चांगल्यापैकी ओळख झाली. आता 30-40 बिऱ्हाडांची जी काही ती चाळ होती 3 मजले तिचा आवाका होता आणि 3ही मजल्यावरती धुडगूस घालणाऱ्या आम्हा 22-25 मुलांना प्रत्येक घरातून जी वागणूक मिळे ती प्रत्येकाची स्वतंत्र शैली असे असं आज म्हणावंसं वाटतं. आता काही घरामध्ये जिथे वयस्कर माणसं असत किंवा ती माणसं म्हणजे घरातली सगळी माणसं एका वेगळ्या विचाराची, पठडीची, प्रवृत्तीची असत, ती आम्ही त्यांच्या घरामध्ये जर कधी लपायला गेलो लपंडाव खेळताना तर आम्हाला उंबऱ्यामधूनच बाहेर काढत असत आणि सांगत असत की मुलांनो बाहेरच्या बाहेर काय ते खेळा, घर ही काही लपायची जागा नाही. काही घरं मात्र अशी होती की जे आम्हा मुलांचं स्वागत करायला जणू काही टपून बसलेली असत. मग आमच्यापैकी काही मुलं त्या घरामध्ये जिथे कुठे लपायला जागा मिळेल त्या ठिकाणी लपत असत. कधी गडबंची खाली, कधी कोळशाच्या पिंपामध्ये, तर कधी छोटेखानी असलेल्या माळ्यावर. आणि मग ज्याच्यावरती राज्य असे तो शोधत त्या खोलीमध्ये आला तर मग त्या घरातली सगळी माणसं आम्ही जे लपणारे असो त्यांची बाजू घेऊन ज्याच्यावर राज्य असे त्याला
त्याची दिशाभूल करत असत, सांगत असत की अरे बाबा इकडे कोणी लपायला आलेलं नाही, कधीपासून आम्ही इथे आहोत, कोणी इथे आलेलं आम्हाला दिसलं सुद्धा नाही. पण या सगळ्या घरामध्ये एक घर फार विचित्र होतं. आणि विचित्र म्हणजे त्यावेळेला त्या घरातलं एकंदर वातावरण आणि त्या घरातल्या मोजक्या 2 माणसांचं वागणं त्या वयामध्येही मला खटकत असे. मामाच्या खोलीला लागूनच शेजारी हे बिऱ्हाड होतं आणि त्याच्यामध्ये भार्गव जोशी आणि वत्सला जोशी असं एक कुटुंब राहत होतं. या कुटुंबाकडे बघितल्यानंतर किंवा त्यांच्या घरात गेल्यानंतर एक कायम उदासवाणी छाया किंवा बऱ्याच वेळेला दाटून आलेला काळोख आहे अशी माझी काहीतरी भावना होत होती. आता हे जोशी, वत्सला जोशी आणि भार्गव जोशी यांना आम्ही जेव्हा केव्हा चाळीमध्ये बघत असो तेव्हा वत्सलाबाई घरामध्ये कायम कामामध्ये गुंतलेले असत आणि भार्गव जोशी बाहेर कधी दिवाणावर आडवे पडलेले असत, कधी खुर्चीमध्ये शांतपणे आलेल्या त्या दिवसाचा पेपर वाचत असत. पण या 2 पती पत्नीने एकत्र बसून जेवल्याचं, हसल्याचं, खिदळल्याचं, कधी बाजार हाट करायला गेल्याचं आमच्या कधी लक्षामध्ये आलं नाही, आम्हाला ते दिसून आलं नाही. त्यांच्या घरामध्ये आम्ही लपायला गेलो तर इथे कोणी आलेलंच नाही अशा पद्धतीने या भार्गव जोशी आणि वत्सला जोशींचं आमच्याबद्दलचं वागणं असे. आमच्या खेळामध्ये त्यांनी कधी रसही घेतला नाही आणि आम्ही त्यांच्या घरामध्ये लपायला गेलो तर त्याला कधी आडकाठी सुद्धा केली नाही. आता या धावबाच्या वाडीमधल्या चाळीमध्ये जेव्हा काही प्रासंगिक सण आणि उत्सव होत असत, त्याच्यामध्ये गणपती उत्सव हा मोठा दणक्यामध्ये साजरा होत असे. आणि त्याच्यानंतर माझ्या आठवणीत असलेला दुसरा मोठा उत्सव म्हणजे दिवाळीमध्ये अन्नकोट, ज्याला आज आपण 56 भोग म्हणतो, तसा काहीसा प्रकार त्या चाळीतली सगळी माणसं म्हणजे बायका वेगवेगळे पदार्थ करून त्या चाळीच्या मध्यभागी असलेल्या चौकामध्ये एक छोटेखानी स्टेज घालून त्याच्यावर या पदार्थांच्या सगळी मांडणी केलेली असत. आणि तो अन्नकोट म्हणजे त्या बायकांनी केलेले वेगवेगळे पदार्थ बघायला गिरगावातली माझ्या माहितीप्रमाणे 1000-1500 माणसं तरी तो सोहळा, अन्नाची पूजा किंवा अन्नकोट बघायला येऊन जात असत. गणपती असो किंवा हा अन्नकोट म्हणजे दिवाळी सारखा दिव्यांचा आनंदाचा सण असो, हे जोशी पती पत्नी मात्र आपल्या घराच्या बाल्कनीतून म्हणजे पहिल्या मजल्यावरून खाली चाललेलं अतिशय शांत किंवा अनिमिष नेत्राने बघत असत. त्याच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसी खुशी किंवा उत्साह आम्हाला दिसला नाही. गणपती आल्यानंतर हे पती पत्नी पहिल्या आरतीला येत असत आणि एकदम शेवटच्या आरतीला खाली उतरत असत. तोपर्यंत कधी मनामध्ये आलं तर आपल्या गॅलरीमध्ये उभं राहून खाली चाललेली गजाननाची आरती ऐकत असत, जमलं तर टाळ्या वाजवत असत. हळूहळू माझ्या लक्षामध्ये यायला लागलं की ह्या जोशी कुटुंबाचं वागणं फारच म्हणजे फारच वेगळं आहे. त्यांना कुठच्या गोष्टीचा कधी आनंद होत नाही, दुःख त्यांच्या वाट्याला आलेलं आहे, कधी ते त्यांनी ग्रासलेले आहेत असं दिसत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असं संस्कृतमध्ये जे म्हटलेलं आहे त्याचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हे जोशी कुटुंब पती पत्नी होतं. आता याबद्दल वारंवार गेल्यानंतर मला जे कुतूहल जागृत व्हायला लागलं आणि त्याबद्दल माझ्या मामीला मी एकदा सहज विचारलं की बाकीच्या सगळ्या बिऱ्हाडामध्ये म्हणजे चाळीमधल्या रहिवाशांमध्ये काही गोंधळ, कधी भांडण, कधी बाजारहाट, कधी खुशी, कधी गम असं दिसतं, पण तुमच्या घराला लागून तुमचे हे जे शेजारी आहेत त्यांच्याकडे मात्र कुठच्याही यापैकी एखाद्या गोष्टीचा मागमूसही दिसत नाही. माझा हा प्रश्न ऐकल्यानंतर मामी थोडा वेळ चमकली, मग म्हणाली जरा हातातली कामं आहेत ती उरकते आणि मग तुला सांगते.
बालवय असल्यामुळे मी ते विसरून गेलो. पण माझ्या मामीने मात्र 2 दिवसानंतर मला एकदा समोर बसवून एक कहाणी सांगितली आणि ती कहाणी आज तागायत माझ्या जशीच्या तशी लक्षामध्ये आहे. तिने सांगायला सुरुवात केली की हे शेजारी जे भार्गव जोशी राहतात ते BST मध्ये ड्रायव्हर आहेत आणि काही वर्षापूर्वी म्हणजे मे महिन्यातल्या एका 26 तारखेच्या 1961 सालातल्या रविवारी 26 मे 1961 या दिवशी एक विचित्र घटना यांच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे आणि ती घटना इतकी विचित्र आहे की आसपास 10 कोसामध्ये काय सबंध जगामध्ये अशी घटना कोणाच्या आयुष्यामध्ये घडली असेल असं वाटत नाही. आता इतकं सगळं सस्पेन्स निर्माण करून झाल्यानंतर खरं तर माझं कुतूहल वाढायला हवं होतं, पण मामीचा एकंदर चेहरा आणि तिच्या डोळ्यामध्ये जमा व्हायला लागलेली आसवं बघून मी अधिक शांतपणे आणि अधिक चित्त देऊन आता पुढे ती काय सांगते हे ऐकायला लागलो. मामीने सांगितलं की 26 मे 1961 रोजी हे भार्गव जोशी कुलाब्याहून आपली बस घेऊन वाळकेश्वरला चाललेले होते आणि गिरगाव चौपाटीच्या बाजूनी जो हमरस्ता आज भला मोठा आहे पण त्यावेळेला सुद्धा तसा तो हमरस्ताच होता, त्याच्यावरून अगदी पूर्ण वेगामध्ये पण काळजीपूर्वक बस चालवत असताना समोर अचानकपणे काही धावणारी मुलं आली. करकचून ब्रेक लावूनही त्या वाहनांनी जे काही करायचं ते करून टाकलं आणि त्या समोरून पळणाऱ्या एका मुलाला त्या भार्गव जोशी चालवत असलेल्या बसची पक्की म्हणजे जोरात धडक बसली. त्याच्यानंतर बस थांबून हे भार्गव जोशी बसमधले इतर प्रवासी आणि कंडक्टर लगाबगा खाली उतरून त्या पडलेल्या मुलाच्या बाजूला गेले आणि त्या क्षणी या भार्गव जोशींचं सगळं अवसान गळालं. त्यांच्या पायाखालची जमीन दुभंगून जाते की काय असं त्यांना वाटलं, कारण त्यांच्या समोर त्यांच्याच बसने धक्का देऊन शेवटचे आचके देणारा जो मुलगा होता तो त्यांचा सख्खा मुलगा अविनाश होता, वय वर्ष 8. बापाच्या बस खाली मुलाचा मृत्यू हे आक्रीत म्हणावं असं आक्रीत त्या दिवशी घडलं. मग थोड्या वेळाने पोलीस पार्टी आली, त्यांनी पंचनामा केला. समोर उभ्या असलेल्या भार्गव जोशींना काही विचारण्याची हिंमत त्यांची झाली नाही, कारण तोपर्यंत हा भार्गव जोशींचाच मुलगा आहे हे पोलीस पार्टीला कळलं होतं. त्यामुळे पोलीस पार्टीने एक आरोपी म्हणून त्यांना अटकही न करता ते निष्प्राण झालेलं अविनाशचं कलेवर त्यांच्याबरोबर पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवून दिलं आणि त्यांना जी काही मदत लागेल ती करायचं आश्वासन देऊन पंचनामा पूर्ण करून पोलीस जे होते ते त्यांच्या पोलीस स्टेशनला निघून गेले. त्याच्यानंतर ती रात्रभर त्या दोन्ही पोलिसांना म्हणजे ज्यांनी या घटनेचा पंचनामा केला होता त्यांना झोप लागली नाही. सर्वसाधारणपणे कुठचाही गुन्हा झाल्यानंतर आणि त्याचा पंचनामा झाल्यावर त्याच दिवशी त्या गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये व्हायला पाहिजे असा सक्त हुकूम सरकारचा असतो आणि त्याबद्दल प्रत्येक पोलीस कर्मचारी अतिशय जागरूक असतो. पण या बाबतीमध्ये मात्र आता आपण पंचनामा कसा तरी खरडून आणला आहे, पण ते पोलीस स्टेशनला सगळ्याच्या सगळं तसं उतरवायचं धाडस मात्र या 2 पोलिसांपैकी कुणालाही झालं नाही आणि म्हणून जे काही होईल ते बघून घेऊ असं म्हणून त्या दिवशी त्या गुन्ह्याची नोंद पोलीस डायरीमध्ये न करता हे दोन्ही अतिशय व्याकुळ अवस्थेमध्ये खिन्न अवस्थेमध्ये आपल्या घरी गेले.
रात्रभर त्यांना झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते पोलीस स्टेशनला हजर झाले आणि त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी सिनियर PI वर्तक नावाचे होते त्यांनी आदल्या दिवशी झालेली सगळी घटना सांगितली की असा एक मृत्यू झालाय जो बाप चालवत होता, बापाची बस मुलाच्या अंगावर चढली आणि मुलगा गतप्राण झाला. हे ऐकल्यावर त्या वर्तक PIचं म्हणजे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर त्या पोलीस स्टेशनचे जे मुख्य अधिकारी होते त्यांनाही घालमेल झाली आणि मग त्यांनी तडकन विचारलं की तुम्ही त्या भार्गव जोशींना अटक तर केली नाही ना? आम्ही त्यांना बिलकुल अटक केली नाही, त्यांना त्यांच्या मुलाबरोबर हॉस्पिटलला पाठवून दिलं. असं जेव्हा या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं तेव्हा वर्तक PIना कुठेतरी हुश्य करावं असं वाटलं. त्या दिवशीही पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये त्या घटनेची नोंद झाली नाही, कारण याला आता कुठची कलमं लावावी, काय विस्तृत किंवा काय त्रोटक लिहावं याच्याबद्दल हे सिनियर PI आणि त्यांचे 2 कॉन्स्टेबल खालचे अधिकारी यांना काही सुधरत किंवा सुचत नव्हतं. मग त्याने मावळणकर म्हणून त्यांचे जे DCP म्हणजे पोलीस उपायुक्त होते त्यांच्यापर्यंत ही बाब नेली. त्यांनाही नक्की पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीने या गुन्ह्याची किंवा घटनेची नोंद करावी हे कळेन असं झालं. त्यांनी तेवढे एक पान रिकामं ठेवून बाकीच्या गोष्टी पुढे नोंदवत जा असं खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. खरं तर असं करता येत नाही, पण घडलेली घटनाच इतकी विचित्र होती की कोणाला काही सुचूनच देत नव्हती. मग यथावकाश पुढे 15-20 दिवस गेल्यानंतर एक दिवस या पोलिसाने तोडकं मोडकं का होईना पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये एंट्री केली आणि मग त्याचा व्यवस्थित म्हणावा असा एक तर्जुमा म्हणजे सगळा अहवाल बनवला. सरकारी वकिलांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आता हे प्रकरण मृत्यूचं असल्यामुळे आपल्याला ही बाब कोर्टात नेणं भाग आहे. आतापर्यंत अनेक खटले लढवलेल्या अनेक गुन्हेगारांना शिक्षा देणाऱ्या त्या सरकारी वकिलांना मात्र ही केस शक्यतो आपल्याकडे आली नसती तर बरं झालं असतं असंच राहून वाटत होतं. पण शेवटी जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पुरी करणं भाग आहे. म्हणून पोलीस तपास जो झालेला होता, पंचनामा होता, स्टेशन डायरीमध्ये जी काही नोंद झालेली होती त्याच्यावरून मग या तिघांनी बसून केस बनवले. वर्तक PI त्याच्यावरती देखरेख करत होते, मावळणकर DCP मधून त्याची चौकशी करत होते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये 15-20 दिवस कसे निघून गेले ते कुणालाही कळलं नाही. त्याच्यानंतर आता उद्या ही केस आपण कोर्टामध्ये पुटअप करायचे असं जेव्हा ठरलं त्याच्या आदल्या दिवशी हे 2 पोलीस अधिकारी आणि PI वर्तक या भार्गव जोशींच्या घरी आले. तोपर्यंत दुःखाचा डोंगर आगावर पडल्यामुळे हे भार्गव जोशी कुणाशीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. आल्यानंतर मग भार्गव जोशींचं थोडंसं सांत्वन करून चाळीतल्या 2-4 लोकांना मदतीला घेऊन मग त्या पोलीस अधिकाऱ्यांनी या भार्गव जोशींना समजावून सांगितलं की बाबा आता हा मृत्यूचा खटला असल्यामुळे उद्या तो कोर्टामध्ये उभा राहणार आहे आणि म्हणून खरं तर आरोपीला अटक करून नेणं असं आम्हाला बंधनकारक आहे. पण आज जी परिस्थिती आहे आणि जी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अटक अजूनपर्यंत काही केली नाही आणि आताही करणार नाही. फक्त उद्या सकाळी गिरगाव कोर्टामध्ये तुम्ही आरोपी म्हणून हजर व्हा. आता मुलाच्या गेल्याचं दुःख आणि पोलिसांनी सांगितलेली ही उद्या हजर राहण्याची सूचना या कात्रीमध्ये भार्गव जोशी सापडले. त्यांच्या वतीने मग चाळकर यांनी विचारलं की बाबा अजून 15-20 दिवसांनी चालेल का? त्याच्यावर मग त्या पोलिसांनी सांगितलं की बाबा 15-20 दिवस काय 2 महिने पुढे गेले तरी काही हरकत नाही.
पण या सगळ्याला मोडता घालत भार्गव जोशी पुन्हा ठामपणा अंगी घेऊन म्हणाले की अरे उद्या काय, 2 महिन्यांनी काय आणि 6 महिन्यांनी काय, एक ना एक दिवस मला कोर्टामध्ये उभं राहायचंच आहे, तर मग ती बाब उद्या उरकून टाकूया. आता भार्गव जोशीने खंबीरपणा मनामध्ये धारण करून आपलं दुःख थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून या चाळीतल्या लोकांना आणि पोलिसांना हे सांगितल्यावर पोलीस निघून गेले. दुसऱ्या दिवशी कथेच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भार्गव जोशी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे होते. त्यांना वकील कोण गाठणं हे सगळं काही अशक्यच होतं, म्हणून चाळकऱ्यांनी एक सरदेसाई नावाचे वकील केवळ नावापुरते हजेरी लावण्यासाठी म्हणून त्या दिवशी या भार्गव जोशींच्या वतीने कोर्टामध्ये उभे केलेले होते. सरकार पक्षाच्या वकिलांनी त्यांचं म्हणणं मांडलं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आवेश, ठामपणा नव्हता, तर झालेली घटना केवळ कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या इराद्याने त्यांनी जज साहेबांच्या समोर मांडले आणि त्याला पोलिसांनी केलेल्या तपासाचा म्हणजे पंचनाम्याचा आणि स्टेशन डायरीचा जुजुबी आधार घेतलेला होता. सरकार पक्षाचं हे वकील आणि घडलेली सगळी घटना जेव्हा जज साहेबांना कळले तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्येही कुठेतरी पाण्याचे थेंब जमा व्हायला लागले, कारण त्यांनी आतापर्यंत रेअरेस्ट रेअर अशा काही केस म्हणजे खटलेच त्यांच्या पुढून गेलेले होते, पण अशा प्रकारचा खटला त्यांच्या उभ्या जिंदगीमध्ये त्यांच्या समोर पहिल्यांदा उभा राहिलेला होता. त्याच्यानंतर मग सरकार पक्षाचं बोलणं संपल्यानंतर सरकारी वकील खाली बसल्यानंतर एकदा आरोपीकडे त्यांनी दृष्टिक्षेप टाकला. भार्गव जोशींच्या डोळ्यामधून जे पाणी वाहत होतं त्याला काही खळ नव्हते, ते काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि म्हणून आता आपल्याला काहीतरी बोलायला लागेल, म्हणून भार्गव जोशीच्या वकिलांनी उभं राहून मिलॉर्ड असं म्हणायला सुरुवात केली. त्यांना त्या जजने थांबवलं आणि आपल्या समोरचं पेन घेऊन समोरच्या कागदावर 1 मिनिटामध्ये खटल्याचा निकाल लिहिला. पूर्णतया निर्दोष. तो निकालाचा कागद दोन्ही वकिलांना दाखवला. सरकारी वकिलाचं त्यावर काही म्हणणं नव्हतं, पोलिसांचाही काही आक्षेप नव्हता. त्यामुळे ही केस वरच्या कोर्टात लढली जाईल, दावे प्रतिदावे होतील, अपील होईल, या सगळ्या शक्यता मावळल्या आणि एवढ्या मोठ्या आनंदाचा क्षण असूनही आजूबाजूला गेले काही दिवस जो काळोख होता, त्या काळोखी अवस्थेमध्येच या भार्गव जोशीने जजनी दिलेला तो निर्णय ऐकला आणि जड पावलांनी ते कोर्टाच्या बाहेर आले. त्या दिवसापासून जे मला बरीच वर्ष 66 सालापासून पुढची 4-5 वर्ष या पती पत्नींच्या वागण्यामध्ये जे काही खटकत होतं त्याचं कारण किंवा त्याची मुळं त्या घटनेमध्ये गुंतलेली होती. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं याच्यावर माझा ठाम विश्वास आहे, पण ही कथा ऐकल्यानंतर मात्र सत्य हे कल्पनेपेक्षाही कितीतरी करुण आणि काळोखी असतं हेही माझ्या ध्यानामध्ये आलं.